नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल ग्रुप सीचा पेपर झाला. काल म्हणजे 11 जानेवारी रोजी. आणि हा पेपर कम्पॅरेटिव्हली खूप सोपा पेपर होता. आता खूप सोपा पेपर असं म्हणाल्याच्या नंतर बऱ्याच जणांना अशा अपेक्षा आहेत की मला मागच्या परीक्षेमध्ये 7-8 मार्क होते ना, आता 12-13 मार्क्स पडले तर ते कट ऑफ मध्ये बसू शकेल. तर ही जी काही भावना आहे किंवा ज्या काही ह्या अपेक्षा आहेत ह्या चुकीच्या आहेत. तर या परीक्षेमध्ये 17+ ज्याचे मार्क्स असतील किंवा जीएस मध्ये खूपच चांगले मार्क्स आले असतील तर एखाद 2 मार्क इकडं तिकडं 15 वर जाऊन सेट होईल. जीएस मध्ये खूप चांगले मार्क आहेत तर 15 इकडे गणितात पडले तर कट ऑफ निघेल. 10-12 मार्कावर कट ऑफ निघणार नाही. फक्त प्रगती झाली, आश्वासक नाहीये ती प्रगती, त्यातनं फळ भेटणारी प्रगती नाहीये. तर भ्रमामध्ये न राहता आता या परीक्षांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवल्याशिवाय मार्ग नाही. ग्रुप बी ची परीक्षा जी झाली तुलनेने थोडेसे कठीण प्रश्न होते, पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या परीक्षेमध्ये सुद्धा 17 आणि 18 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये मेन्सला जाणाऱ्यांची संख्या पण लक्षणीयच असते. फार काही मोठी असणार नाही. मोजकच पुढं पुढं जाणार एका जागेसाठी 12, 13, 14, 15, 16 काय असतील ते असतील. 20 जरी घेतले तरी तिची संख्या असणार आहे ती फार मोठी असणार. त्यामुळे आता इथं तुम्हाला मार्क्स पडणं खूप आवश्यक आहे, खूप गरजेचं आहे. आणि आजचं लेक्चर मी त्याच्यासाठीच घेऊन आलो. याच्या आधी मी ग्रुप बीच्या पेपरचं विश्लेषण दिलं होतं. तो पेपर आणि त्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आणि माझ्या आता सुद्धा बाजारात उपलब्ध असलेले 2 पुस्तकं, अंकगणित आणि पीवायक्यू यांच्या संदर्भाने प्रश्नांचं विश्लेषण केलं होतं. प्रश्न प्रत्येकाच्याच पुस्तकामध्ये असतात ना, कुणाच्या पुस्तकात नसतात. त्याला त्याचा काही म्हणजे त्याच्यावरनं आपण काही तो काही मुख्य मुद्दा नाहीये. तो मुद्दा हा आहे की तो आलेला प्रश्न त्या परीक्षेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी ज्या मेथड्स आवश्यक आहेत त्या मेथड्स त्या पुस्तकात डिस्क्राईब केल्यात का ह्या महत्वाच्या गोष्टी होत्या. आणि मी मुद्दाम त्या मेथड्स कशा पाहिजेत, त्या वेळ वाचवणाऱ्या मेथड्स कोणत्या आहेत आणि त्याचं विश्लेषण माझ्या पुस्तकात कशा पद्धतीने दिलेलं आहे ते प्रश्नवार पद्धतीने मी अटॅच केलं होतं कुठल्या ग्रुप बीच्या पेपरमध्ये, आणि ग्रुप सीच्या पेपरलाही तेच करण्याचा मानस आहे. हा पहिला प्रश्न आहे. या प्रश्नाचं आपण आपले पीवायक्यूचं पुस्तक आहे तर त्या पीवायक्यूच्या पुस्तकामध्ये हा प्रॉब्लेम आहे. 6 2 कार परस्परांच्या दिशेने ए आणि बी या 160 किलोमीटर अंतरावरील 2 ठिकाणाहून एकाच वेळी 8 वाजून 10 वाजता निघतात. ए आणि बी या 2 ठिकाणाहून निघालेल्या कारचा वेग अनुक्रमे 50 आणि 30 किलोमीटर पर आवर असल्यास त्या 2 कार परस्परांना किती भेटतील? दिशा विरुद्ध वेगांची बेरीज झाली 50 आणि 30 80 झाले. एका तासाला 80, 160 कापायला 2 तास लागतील. 8 वाजून 10 मिनिटापासून 2 तास म्हणजे 10 वाजून 10 मिनिटाला त्यांची भेट होईल. राईट, असा प्रश्न होता. अंक आपलं पीवायक्यू नावाचं पुस्तक आहे, त्या पीवायक्यू नावाच्या पुस्तकात हा प्रश्न होता. राईट, आता पहा या ठिकाणी काय करता येईल. सेम प्रश्न, तिकडे 160 किलोमीटर अंतर होतं, इथं 540 किलोमीटर आहे. तिथं ए आणि बी होतं, इथं मुंबई आणि गोवा आहे. तिथं 8 वाजून 10 मिनिटाला निघाली होती सकाळी, 7:30ला निघाली. तिथे एकाचा वेग 50-30 होता, इथं 60 आणि 75 आहे. फक्त आकडे बदललेले आहेत. परिस्थिती गणितातली सिच्युएशन जी आहे ती सेम आहे. आणि मग आपण या 2 वेगांची काय केली, त्या 2 वेगांची बेरीज झाली. त्या 2 वेगांची बेरीज किती झाली? 135 किलोमीटर
पर आवर म्हणजे एका तासात. दोघांना मिळून 540 किलोमीटर अंतर कापायचं आहे. ते याच्या एक्झॅक्ट 4 पट आहे. याची पण एक्झॅक्ट 4 पट होईल, 4 तास. आणि सकाळी 7:30 वाजल्यापासून 4 तासाला 11:30 त्यांची भेट होईल. 11:30 वाजता त्यांची भेट होईल. सकाळी 7:30ला निघाली, तिथून 4 तासाला 11:30 वाजता त्यांची भेट होईल. म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्हाला UPSC 2014च्या पेपरला आल्याचं दिसतंय. पण मी तिथून घेतलेला आहे म्हणून ते लिहिलेलं आहे. कारण इतर ठिकाणी पण आलेला असेल हा प्रॉब्लेम, असं काही केलंय, पण मी माझ्या PYQच्या पुस्तकात कुठं होतं हे सांगतो तुम्हाला. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरी त्याला काय होतं? 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत एवढी एवढी असेल तर खरेदी किंमत आणि किंमत काय असं विचारलेलं. हे बघा, हा प्रॉब्लेम आपल्या अंकगणित या पुस्तकामध्ये डिस्क्राईब केलेला आहे. राईट. तर एका व्यापाऱ्याला वस्तूच्या छापील किमतीवर 25% सूट देऊन 15% नफा कमवायचा असल्यास वस्तूची छापील किंमत खरेदी किमतीच्या तुलनेत किती टक्के वाढवून ठेवावी लागते. तर टक्केवारी दिली आहे. तिथं काय केलेलं आहे? याच्यासोबत तुलना केली. मग काय झालेलं आहे बघ इकडं थोडस. 15% नफा म्हणजे खरेदी किमतीचे 115% झाले आणि 25% सूट म्हणजे 75% आहे. छापील किमतीचे 75% खरेदी किमतीला गेले आणि खरेदी छापील किमतीचे 75% खरेदी किमतीला गेले आणि खरेदी किमतीचे 115% छापील किमतीला आले. जे टक्केवारींची काय झाली? आदला बदल झालेली. राईट. इथं काय केलं? टक्केवारी विचारली, इथं तुलना केलेली. एवढ्याला एवढं तर तेवढ्याला किती. मग मला तेच म्हणायचं आता, हा जो प्रॉब्लेम आहे हे CP हे PP याला खकी म्हणतात. मग खरेदी किंमत आणि छापील किंमत. एका दुकानदार कपड्याच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, म्हणजे 75% ऑफ PP असं होईल. ते PPच्या 75% खकीकडे येतील आणि तरी 15% नफा होतो. नफा हा खरेदी किमतीवर घेतला जातो. 115% खरेदी किमतीच्या होईल, खकीचे 115% PP ला जातील. याचं गुणोत्तर घेतलं, 15-23 झालं, 5 भागलं दोन्हीकडे. आता छापील किंमत 23ला 23,000 रुपये दिलेली. इथं 15ला खरेदी किंमत किती झाली? 15,000 रुपये झाली. खरेदी किंमत किती झाली? 15,000 रुपये झाली. म्हणजे आपल्या त्या अंकगणिताच्या पुस्तकामध्ये खरेदी किमतीच्या तुलनेत छापील किंमत किती टक्के वाढवून ठेवली असं विचारलं होतं. राईट. इथं काय केलेलं आहे? डायरेक्ट 23ला किती, तर 23ला 23,000 तर 15ला किती असं विचारलं. 2 प्रश्न तयार होत नेहमीच आहे. एक तर तुलनात्मक दृष्ट्या विचारलं नाही तर एक तर ऍक्च्युअल किमतीवर विचारलं जाईल. राईट. पुस्तकामध्ये तुलनात्मक दृष्ट्या दिलेलं आहे, मी छापील किमतीवर सांगितलंय. पण या गणिताला सोडवताना वेळ कसा वाचला पाहिजे ह्याचं डिस्क्रिप्शन, ह्याची मेथडॉलॉजी पुस्तकात दिलेली. कळतंय? गणित पैकीच्या पैकी आलेच पाहिजेत. मग बरेचसे मास्तर बघतो पैकीच्या पैकीची काही गरज नाही म्हणतात, वावड आहे. कट ऑफच निघत नाही. हे 2च सब्जेक्ट आहेत, मॅथ्स आणि सायन्स, की जे तुला पुढे घेऊन जातील, आणि मेन्सला इंग्लिश. इथं जर मारला असतो तू 2 वर्षामध्ये इथनं निघून जातोस, तू ह्या दरीत राहणारच नाहीस. त्याच्यानंतर हे इथं ते त्याचं डिस्क्रिप्शन होतं. खालील स्तंभलेखावरून 1976 ते 1980 पर्यंतच्या उत्पादनात किती टक्क्यांनी कमी झालेला असं म्हटलंय. आता हा प्रश्न बघा, हे PYQच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. कंबाईन ग्रुप बीच्या मेन्सला 2024ला आला होता असाच प्रश्न. सेम थिंकिंग 2000 ते 2006, 2000 ते 2006 विचारले. 55 पासून 40 वर आलेले. इथं काय म्हणतंय? 3,500 वर आलेले. 1976 ते 80. सेम क्वेश्चन आहे, काहीच बदल नाही. कंबाईन मेन्सला 2024ला आलेल्या प्रश्नाचाच फॉर्मॅटिंग मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. राईट. मग त्याचं ते एक्सप्लेनेशन प्रॉपर इथं PYQच्या आपल्या ह्या पुस्तकामध्ये दिलेलं होतं. राईट.
तर बघा इकडं 3000 वरनं 500 वर आलं म्हणजे कमी किती झाले तुझे 2500 झाले. कोणाच्या तुलनेत झाले 3000च्या तुलनेत झाले. हे दोन पुच्छ कटलं 5 5 25 5 30 टक्केवारीमध्ये बदल जर केला तर हे 83 होल पार्ट्स आहे 1/3% होईल 83.13%. विषय संपला. काल एक छचुंदरचं एक्सप्लेनेशन बघत होतो 83 नंबरचा प्रॉब्लेम आहे तर 83.33 लिहायचं जर काही सुचलं नाही काय पद्धत आहे. कुठल्या तरी एका सेक्शन मध्ये 83 नंबरला हा प्रॉब्लेम तर 83 नंबरचा प्रॉब्लेम आहे 83.33 लिहायचं काही टेन्शन घ्यायचं नाही. अरे काय लॉजिक आहे. जाऊ द्या ते आले उत्तर काही जणांना त्याच्यात सत्यता दिसते राईट. मग त्याच्यानंतर एका चौरसाची बाजू 25% वाढवली तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती टक्क्यानं वाढलं. हे बघा हे असं पीवायक्यूच्या पुस्तकामध्ये एका ठिकाणी एक्सप्लेनेशन आलेलं आहे. एका आयताची बाजू प्रत्येक बाजू 50% वाढवली म्हणताय. प्रत्येक चौरस हा आयत असतो. हे वाक्य माहिती आहे. प्रत्येक चौरस हा आयत असतो. म्हणजे हा आयत इथला शब्द काढून मी चौरस जरी घेतलो तरी गणितावरती काही परिणाम होणार नाही. इथं प्रत्येक बाजू 50% वाढवली इथं प्रत्येक बाजू कितीनं वाढवली 25% वाढवली. 25% म्हणजे 1/4 होत आहे. म्हणजे अगोदरची बाजू जर तुझी 4 असेल तर 25% वाढले की 5 झाली. हे बाजूचं चाललंय. तुला क्षेत्रफळावर बोललेलं हे 16 आणि हे 25. 16 25 म्हणजे किती वाढले 9 वाढले. 9 किती पैकी वाढले 16 5 80 16 सकी 56.25%. विषयात सांग अत्यंत सोपा प्रॉब्लेम होता आणि फ्रिक्वेंटली विचारला जाणारा प्रॉब्लेम आहे. ओके तर एक सिंपल प्रॉब्लेम होता आणि त्याचं रिदम किंवा ते तशाच प्रकारचा प्रॉब्लेम हवा असेल तर तो आपल्या पीवायपीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ओके त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये सरळ व्याजाने 500 रुपयाची रक्कम 3 वर्षात 5600 रुपये होते. जर व्याजदरात 3% वाढ केली तर मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील असं विचारलं. हे अंकगणित या पुस्तकामधला प्रॉब्लेम बघा. एका विशिष्ट व्याजदराने 800 रुपयाची रक्कम 3 वर्षात 920 रुपये झाली. हे 800 रुपये 3 वर्षाच्या 3 रेषा 920 रुपये. व्याजाचा दर 3% वाढवला तर एक्स्ट्रा 24 रुपये आले. एक्स्ट्राचे किती आले 72 रुपये आले. हे 920 रुपये हे 72 रुपये म्हणून नवीन किती झाले 992 रुपये झाले. असं त्याचं एक्सप्लेनेशन होतं. सेम प्रॉब्लेम आहे फक्त डिजिट्स चेंज झाले. त्याची वर्किंग टेक्नॉलॉजी पण दिलेली आहे. कुठलं सूत्र नाही मित्र नाही कुछ नाही. एक लाईन डायग्राम काढलेली आहे लाईन डायग्राम वरती वर्किंग केलेलं आहे आणि लाईन्सची मेथोडॉलॉजी जी काही आहे ती एक्सप्लेन केलेली आहे तिथं राईट. तर हे अंकगणित या पुस्तकामधला प्रॉब्लेम आहे. कळतंय. आता बघ आता मला काय म्हणायचं हा प्रॉब्लेम 10 जणांच्या पुस्तकामध्ये असेल पण हा प्रॉब्लेम या पद्धतीने सोडवायला पाहिजे. त्याचं प्रेझेंटेशन असं असलं पाहिजे किंवा त्या प्रॉब्लेमला या अँगलनं सोडवलं तर वेळ कमी होतो हे सांगणारं पुस्तक अवेलेबल नाही. आणि हे ती पुस्तक भूमिका बजावत असतात राईट. मग बघा इकडं आता 5000 रुपयाची रक्कम आहे 5600 झाली तर प्रत्येक वर्षी 3% वाढ झाली तर 150 गुणिले 3 किती झाले तुझे 450 वाढतील. कशात वाढतील 5600 मध्ये 450 रुपये जर वाढले तुझे 6050 रुपीज. दिस इज द आन्सर. तर फार फार काही करायची गरज नाहीये. फार डोकं लावण्याची आवश्यकता नाहीये. कळतात मला बऱ्याच पोरांचे म्हणजे 2-4 पोरांचे तर असे रिप्लाय आले की वेळ पुरला. शेवटी 15 मिनिटं घेतले होते शिल्लक होते तरी मला वेळ पुरला. 15 मिनिटं कशाला लागतील 10-12 मिनिटामध्ये होणारा पेपर आहे. कळतं 15 मिनिटं लागतच नाही त्याला. ते कधी लागत नाही त्यांना कॉन्फिडन्स कधी असतो माहितीये का जेव्हा
युद्धाचा काळ नसतो, शांतिकाल असतो. त्या शांतिकालामध्ये शस्त्राला धार लावत बसलं तर युद्धात तलवारीने कापलं जात. प्रिपेअर केलं पाहिजे. प्रिपरेशन शिवाय पर्याय नाहीये. खूप चांगले थॉट्स घेऊन, चांगल्या मेथड्स घेऊन प्रिपरेशन केलं पाहिजे, प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि प्रॅक्टिस ही क्लासमध्येच झाली पाहिजे. राईट. उगं काहीतरी फॉर्म्युला, त्याचं सूत्र, त्याचं काही तसलं नाही चालत. कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. मी तर म्हणतो हे योगायोगानं आलेत, नाही आलं तरी प्रॉब्लेम सुटले पाहिजे. राईट. मग आता बघ, त्याच्यानंतरचा प्रश्न बघ, 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 140 दिवसात पूर्ण करतात. जर 5 स्त्रिया आणि 10 मुले ते काम 1 दिवसात पूर्ण करतील असं विचारलंय. बघ स्वामी, एक अंकगणित या पुस्तकामध्ये गणित आहे. 10 पुरुष एक काम 15 दिवसात करतात. तेच काम तिथं मुलं दिली, तिथं स्त्री आहेत, 15 स्त्रिया 12 दिवसात पूर्ण करतात. तर 15 पुरुष आणि 10 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतात? दिसतंय? पूर्ण कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे. इथं डाटा काय दिले सांगितलेलं आहे, इथं करण्यापूर्वी काय कन्सेप्ट अप्लाय करायला पाहिजे ते सांगितलेलं आहे, वर्किंग एक्सप्लेन केलेली आहे, मध्ये रिझन्स दिलेले आहेत आणि खाली वर्किंग स्टाईल डिफाईन केलेली. बघ, हे 10 तर 70 झालं, हे 140 झालं. संख्येचं गुणोत्तर एका 2 होते. क्षमतेचं गुणोत्तर, स्त्रियांची क्षमता 2 झाली, हे 2 इकडं आलं. 10 दोन्ही 20 सत्त 140चं काम झालं, किंवा ही एक इकडं आलं, 10 गुणिले 1 10 1 10 चोक 140चं काम झालं. स्त्रीची क्षमता 2 झाली, मुलांची क्षमता 1 झाली आणि काम 140चं झालं. 5 स्त्रिया काम करतात. प्रत्येक स्त्रियांची क्षमता 2 आहे. प्रत्येक मुलाची क्षमता 5 दोन्ही 10 10 एका दिवसामध्ये 20चं काम होते. काम टोटल 140चं आहे. एका दिवसाला 20चं काम, तर 140चं काम करायला 7 दिवस लागतात. बाहेर कॅल्क्युलेशन काही लागत नाही. त्याच्या अगोदर जे एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ टाकला ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे, काही गरज नसते कॅल्क्युलेशनची. माझ्याकडे बॅच केलेल्या प्रत्येक पोराने म्हणल्यापेक्षा ज्या पोराने बॅच करून प्रॅक्टिस केली ते पोरगा अशाच पद्धतीने सॉल्व्ह केलं असेल. ते सगळ्यांना लागतात त्याला. अप्रोच मेथड्स खूप जबरदस्त असल्या पाहिजेत. कळतंय? तर हे 7 दिवस असेल, हे त्याचं एक्सप्लेनेशन होतं इथं, कुठल्या पद्धतीने वर्किंग झालेलं आहे. एका संख्येची 4 पंचमांशी त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 जास्त असल्यास ती संख्या कोणती असं विचार आहे. आता एखाद्या संख्येचा 50% व त्याच संख्येचा 35% भाराने कमी असेल तर ते सेम प्रॉब्लेम, पीवायक्यूच्या पुस्तकातला प्रॉब्लेम आहे. इथं दोनही टक्केवारीमध्ये दिलेलं आहे. इथं एका ठिकाणी टक्केवारी दिलेली आहे, एका ठिकाणी पट दिलेली. 4 पंचमांश म्हणजे 80%. 80% आणि 60% मधला फरक दिलाय. 20% बरोबर किती झालं ते? 10 झाली. 100% म्हणजे ती संख्या असेल, किती झाली ती? 50 झाली. विषयच संपला. 4चे 5 पट म्हणजे 80% ना. 80% बरोबर किती आलं? 80% हे आणि हे जास्त आहे कमी आहे फरक आहे. 80% आणि 60%तला फरक किती? 20% बरोबर 10. ती संख्या किती? 100%. तर 20%ला जर 10 असेल तर 100%ला 50 असेल. तर ती संख्या कोणती आली? 50 आली. आणि त्याचं एक्सप्लेनेशन इथं आहे. 50% 35%चा फरक, 15%ला 12, तर 100%ला किती? कॅल्क्युलेशन करास. पीवायक्यूच्या पुस्तकातला प्रश्न आहे, रिपीटेड फॉर्मॅट मधला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतरच मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबा आणि जस्त यांचं प्रमाण 4:3 आणि 9:5 आहे. हे बघा, अंकगणित या पुस्तकामध्ये मिक्सचर आणि ऍलिगेशन नावाचे एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये या प्रॉब्लेमचं एक्सप्लेनेशन दिली. त्याच्यात 2 टाईपचे गणित आहे. ते सेकंड टाईप लिहिलंय बघितली. गुणोत्तरांची बेरीज समान नसताना म्हणून प्रकरण टाईप आहे. गुणोत्तराची बेरीज समान असेल तर काय करायचं, गुणोत्तराची बेरीज समान असेल तर काय करायचं. 2 टाईप्स आहेत. त्याच्यानंतर आपण जे वन डे लेक्चर्स घेत होतो त्यातले बरेचसे क्वेश्चन्स आले, ते कट करून लावलेले आहेत. राईट. मग हे वन डे लेक्चरला पण घेतलं होतं. मग मला काय म्हणायचंय, हे 2 आणि 1 3 झाले इथं.
हे 3 आणि 4 झाले इथं, राईट. मग ए पात्राचा आकारमान 4 आणि 3चा लसावी घेतला बघा. 3 व 4चा भाग 12, आकारमान 12 म्हणून कार्यक्रम केला. मग बघ आता इथं बेरीज सारखी आहे का? नाहीये. हे ए आणि बी मध्ये, ए मध्ये 4 3 आहे, बी मध्ये 9 5 आहे, इथं 7 आहे, इकडे 14 आहे. बेरीज सारखी आहे का? नाही. 7 आणि 14चा लसावी 14 येतो. आता याला 14 करूत आपण. याला 14ला 7ला 14 करायचं म्हणजे दुप्पट करावं लागेल. हे 8, हे 8 6 हे दुप्पट केलं. हे 9 5ला 9 5च ठेवतो आपण, 14ला 14च ठेवू. आता बघ बेरीज सारखी झाली का? हे 8 आणि 6 14, 9 5 14, बेरीज सारखी झाली की डायरेक्ट बेरीजच. आता हे 17, हे 6 आणि 5 11, विषयच फिनिश. सिंपल आहे. याचं कन्सेप्ट, याच्यासाठी काय लागतं, त्याची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी सगळं डिफाईन केलेलं होतं. याच्यात कुठून दोन प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. बेरीज सारखी असताना, बेरीज सारखी नसताना. ह्याच्यावरती बेरीज सारखी असतानाचं फर्स्ट टाईप होतं, तिथं केलं होतं. बेरीज सारखी नसेल तर इथं पट्टी लिहिलेली आहे, ती लसावी काढून काय करायचं, वर्कआउट करायचं. कळतंय? म्हणजे ही कन्सेप्ट खूप छान पद्धतीनं स्पर्धा परीक्षेला जी आवश्यक आहे, जी लायकीची पद्धत आहे, त्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं हे पहिलंच पुस्तक आहे. कळतंय? हे अंकगणित पुस्तकातलं आहे. त्याच्यानंतर 2 क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातला फरक. आता 2 क्रमगत संख्यातला फरक किती असतो? 2चा असतो. आणि 2 क्रमगत संख्यांमधला फरक किती असतो? 1 असतो. आता काय बघ, असाच एक प्रॉब्लेम आहे. 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातला फरक. आता तिथं 2 क्रमवार संख्या आहे. पीवायपीच्या पुस्तकामध्ये आपल्या क्रमवार संख्या, तिथं क्रमवार विषम संख्या आहे. क्रमवार संख्या म्हणलं की त्यांच्यातला फरक किती असेल? 1 असेल. आता त्या 1 न या 27ला भागलं की 27 आलं. मग हे बाकीचं, हे सेंटरला मोठी संख्या 14, हे लहान गॅप 13 आणि 14 आले असे. मग इथं काय करायला पाहिजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला? इथं एक्सप्लेन केलेलं आहे पीवायपीच्या पुस्तकामध्ये. हे 112 आहे. 2 क्रमगत विषम संख्यांमधला फरक 2चा असतो. 2 न भागलं कुणाला? 112ला भागलं तर किती आलं? ते 56. त्यांची बेरीज 56 आली. त्यांच्यातला फरक 2 आहे. याचा अवरेज मोठी संख्या असेल. 56 आणि 2 58 भागिले 2 29 आलं. याच्यातला गॅप 27 असेल किंवा याच्यातला गॅप 27 असेल. ही मोठी संख्या असते आणि गॅप मध्ये लहान संख्या असेल. लहान संख्येचा वर्ग विचारलाय, त्याचा वर्ग जर काढला तर किती आलं? 729 आलं. फिनिश. आता बऱ्याच पोरांची बघत होतो मी, एक्सचा वर्ग मायनस वायचा वर्ग बरोबर एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय, हे एक्स मायनस वाय इक्वल्स टू 2, एक्स प्लस वाय बरोबर 56. मग हे 2 कटल्या. म्हणशील ना, आपलं वेळ कुठे आहे तसलं करायला लपडे? प्रश्न कशाचा आहे कळते का तुला? तुला एका तासामध्ये तुझं परफॉर्मन्स द्यायचं आहे. कळतं तुला? मी काय म्हणतो तुला, मला मान्य आहे लोकांचं, लोक जे म्हणतात ते, तुला पीएचडी करायची नाहीये. पीएचडी जरी करायची नसली तरी तुला परफॉर्मन्स द्यायचा. किती तासात द्यायचा आहे? एका तासात द्यायचा. मग एका तासात परफॉर्मन्स द्यायची असेल तर तुला काय चांगलं लागतं हे तुझ्या लक्षात येते का? तुझ्या मेथड्स चांगलं लागतं, तुझी मेहनत लागते, तुझी अँपल प्रॅक्टिस लागते, तू खूप घासणारा पाहिजे. खूप घासलास तर होते. म्हणून प्रॅक्टिस करावी लागते, म्हणून चांगल्या मेथड्स अडॉप्ट करावे लागतात परीक्षेत परफॉर्मन्स देण्यासाठी. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तसं कट ऑफवर बोलतात, काय फार दिवस नाही येत, फार काही असं काही हे होणार नाही, लय भारी आहेत पोरं माहिती. कळ, परीक्षा झाल्यापासून निकालाच्या कालावधीपर्यंत स्वतःला सांत्वन करण्यासाठी कट ऑफचे काही आकडे जाहीर करायचे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. कुठल्या जगात जगतोस तू? स्वतःला मूर्ख म्हणून घेणार. लायब्ररीतच बसलेला असतोस तू, तुला लगेच लक्षात येतं कोणाचे किती मार्क्स आहेत. उघड्या डोळ्यात बघितलं तर तुला प्रामाणिकपणे कळतं ते. मग कुण्या मास्तरचे सांगण्याची गरज नाही, कुणी ऐकण्याची गरज नाही. पण तो प्रामाणिकपणा जिवंत असला पाहिजे, सज्जनपणाने विचार केला पाहिजे. अरे सरळ सरळ आहे, राज्यसेवा करणारा सगळा मॅक्सिमम मॉब इकडे वळलाय, कट ऑफ वाढणारच ना. त्यामुळे तू त्याचं टेन्शनच घेऊ नको कट ऑफचं. तर तुला बदलता आलं पाहिजे.
बोगसगिरीच्या नादाला लागू नका. ते काही नाही तसलं, ते त्याच्याने हे होतंय, ते होतंय, असं होतंय, तसं कुछ नाही होत आहे. एकच स्ट्रॅटेजी आहे बघ, एकच धोरण आहे, तुला सांगतो, अभ्यास. खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास कर, निघून फिनिश. बाकी काहीच नाहीये. बाकी बाकी सगळं हो बोल छान. त्याच्यानंतर हा 10वा प्रश्न. आता हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा प्रॉब्लेम आहे. आता असंच बघायचं तर हे बघ, इथं आलेलंच आहे प्रॉब्लेम. हे क्लर्क मेनला 2013ला हेच सेम फॉर्मॅट मध्ये, राईट. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तर ए मायनस बी, ए मायनस बी काय होईल? 0.10. ए प्लस बी काय होईल? 0.12 होईल. हे डिवायडेड बाय हे 1.2 होईल. त्याच्याने याला भागलं, इथं खाली 10 आलं, 10ने याला भागलं, 0.01 असं होतं. 0.01 कुठे आहे? दिस इज आन्सर. याला काही रेफरन्स देण्याची गरज नव्हती, पण दिला रेफरन्स. हे पण पीवायच्या पुस्तकामध्ये होतच. कळतं? तर एका सांकेतिक भाषेत थँक्स हा शब्द, आता इथून पुढचे 10 रिझनिंगचे आहेत. सोपे क्वेश्चन आहेत. काय सांगितलेलं? टी एच ए एन के एस एस के एन टी एच ए, हे पहिलं 3 जे लास्टचे 3 आहेत ते इथं एस के एन रिव्हर्स आहे. आणि हा जो भाग आहे टी एच ए, ऍज इट इज, ऍज इट इज आहे टी एच ए. त्याच्यामुळं हे स्ट्युपिड आहे, स्टॉपिड झालं तिथं, स्ट्युपिड तिथं पोहोच्या जागी यू कर. हे लास्ट 3 रिव्हर्स कर, डी आय पी. आणि हा जो भाग आहे तो ऍज इट इज, एस टी यू, डी आय पी एस टी यू, डी आय पी एस टी यू, डीच टू. परीक्षेमध्ये त्या हाय प्रेशरला हे सगळं रिव्हर्स घेतलंय असं वाटू शकतंय. इव्हन दो मी काल या पेपरचं जेव्हा पीपीटी न करता पेपरवर जेव्हा एक्सप्लेनेशन देत होतो, तेव्हा सुद्धा मी एक्सप्लेनेशन देताना मला स्वतःलाच वाटलं, राईट. तर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लागेल. चांगला क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन आहे. हा इझी क्वेश्चन परीक्षेच्या प्रेशरमध्ये एक दोघांचे तरी मार्क घेऊन गेला असेल, म्हणजे एक दोघांना तरी घेऊन गेला असेल, तरी हे लिहिलं असेल उलट, राईट. काय ओके. त्याच्यानंतरचा प्रश्न, राणी आणि सुरेशाचं हे एक मोठं पझल दिसतंय बघा, हे ब्लड रिलेशनचं पझल आहे. तर मी काय करतो, लास्ट लाईन जी आहे ती फर्स्ट लिहितो मी. आता मी याला रेफरन्सेस दिले नाही, तर माझं रिझनिंगचं पुस्तक हे बाजारात नाहीये, म्हणून रेफरन्सेस दिले नाही. बॅच केलं असतं, बॅच मध्ये सगळं शिकवलेलं असतं, राईट. तर मग राणी आणि सुरेश एक जोडपं आहे. राणी सुरेश एक जोडपं आहे. त्यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत. 2 मुली त्यांच्या, म्हणजे हे दोघी बहिणी बहिणी झाल्या. दीप्तीचं लग्न अनुराग सोबत झालंय. जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे, अनुराग हा गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. आपल्याला दीप्ती आणि कोमलचं नातं काढायचं होतं, दीप्ती भेटली, आता कोमल भेटेपर्यंत आपल्याला गणित करावं लागेल. निधी ही अनुरागची मुलगी आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. मला दोघांचंच देणं घेणं होतं, कोणाचं? कोमल आणि दीप्ती या दोघी भेटल्या. ह्या कोमलच्या भावाचं नाव अनुराग आहे आणि दीप्ती त्याची बायको आहे. कोमलसाठी दीप्ती ही भावाची बायको आहे आणि दीप्तीसाठी कोमल ही नवऱ्याची बहीण आहे. नवऱ्याची बहीण आणि भावाची बायको नंदा भाऊजे आहेत, ननंद भाऊजे आहेत. त्याच्यानंतरच्या ओळी काही वाचण्याची गरज नाहीये, त्याला सोडवत बसण्याची आवश्यकता नाहीये. हे पझल सोडवत असताना नेहमी करावयाची गोष्ट आहे, कारण एमपीसी
त्याच्यावर जर 4-5 प्रश्न विचारले असतील तर मग पूर्ण वाचून पूर्ण स्ट्रक्चर तयार करून मग खाली 4 प्रश्न, 3 प्रश्न, 2 प्रश्न जे काही ते सोडायचे. म्हणजे एकच प्रश्न जर विचारला असेल तर लास्ट लाईन शुड रीड फर्स्ट अँड गो फॉर सोल्युशन. कुठले 2 कॅरेक्टर मध्ये आपल्याला रिलेशन इस्टॅब्लिश करायचंय, त्याला पॉइंट आउट करायचं, त्याच्यावरनं ते सोडवायचं. कळ. त्याच्यानंतर खाली अत्यंत सोपा प्रश्न. काउंटिंग ऑफ फिगर्स म्हणलं की हेच शिकवतात सगळे. त्याच्यात काही म्हणजे फार काही आवश्यकता नाहीये. 1 2 3 4 5 किती झालं तुझं? 6 6 12 3 15 झालं. आणि 15 हा ट्रायंगुलर नंबर आहे. बेस 5 असलेला ट्रायंगुलर नंबर, यालाच ट्रायंगुलर नंबर म्हणतात. राईट. तर हे 15 आहे. त्याच्यानंतर स्पंदनने 120 पानाचा 306वा भाग वाचला असेल तर आता 306 म्हणजे 6 पैकी 3 वाचले. राहिले किती वाचायचे? 3. 6ला 3 3 म्हणजे काय झालं? अर्ध वाचलं, अर्ध राहिलं. अर्ध वाचलं, अर्ध राहिलं म्हणजे 120 चा अर्ध 60 राहिले. तर ते वाचायचंच गरज नव्हती. ते 306 जे आहे ना, इथंच कळलं पाहिजे दिस इज हाफ. अर्धा वाचला तर अर्धा राहिला. अर्धा 60 120 चा अर्धा राहिला म्हणजे किती राहिला? 60 राहिला. विषयच संपतो. त्याच्यानंतर खालीलपैकी अक्षर मालिकेमध्ये, आता ही अत्यंत सोपी अक्षर मालिका होती. या अक्षर मालिकेमध्ये ए आणि बी या 2 अल्फाबेटचा वापर केलेला आहे. आता ए आणि बी या 2 अल्फाबेटचा वापर केला असेल तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की ए आणि बी पॅटर्न बघितला ना, 2 एच्या नंतर एक बी दिलाय, 3 एच्या नंतर एक बी, 4 एच्या नंतर एक बी, 5 एच्या नंतर एक बी असेल. म्हणजे काय झालं? ही बी 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 हे असं झालेलं आहे. बी 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 ए. दिस इज बी 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 आणि ए असं असेल. तर ही अक्षर मालिका पूर्ण झालेली आहे. किती झालेली आहे? बी 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 आणि ए झालं. कळतं? त्याच्यानंतर हे 3.75 अत्यंत सोपी मालिका होती. 5.00 होती, 6.25 होती, 7.50 होती, 8.75 अंक मालिका, सॉरी अक्षर मालिका केलं तोंडात. राईट. अरिथमेटिक प्रोग्रेशन मधली अंक मालिका आहे. याच्यामधला फरक जर बघितलं तुम्ही, 1.25 वाढ आहे. याच्यात पण 1.25 ची वाढ आहे. याच्यात पण 1.25 ची वाढ आहे. याच्यात पण 1.25 ची वाढ आहे. आता याच्यात 1.25 ची जर वाढ केली तर ते काय होईल? 10.00 होईल. काय होतं अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये? परीक्षेमध्ये हे पॉइंट बिंट मधल्या सिरीज बघितल्या ना की तापमान वाढतं आपल्या डोक्याचं. बापरे, वाटतं काहीतरी विचित्र दिलं असं वाटतं. पण अंक मालिकेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. क म्हणजे फरक, प म्हणजे पट, ग म्हणजे घातांक आणि न म्हणजे नजर. नजर म्हणजे फिबोनाची सिरीज बिरीज असली, प्राईम नंबर्स असतील वगैरे, तर थोडं नजर लागतं त्यात, बघता आलं पाहिजे त्याच्याकडे. तर मॅक्सिमम सिरीज या फरकावर सॉल्व्ह होतात. काही सिरीज या पटीवर जातात, जसं की ग्रुप बीच्या परीक्षेमध्ये आता मेन्सला आली होती, एप्रिलला आली होती ती परीक्षेची. पुढं घ आणि न असेल घातांक आणि नजर. घातांकाच्या बऱ्याचशा सिरीज या फडकाने सॉल्व्ह होतात. करेक्ट. आणि नजर म्हणजे काहीतरी मूळ संख्या असेल, मागच्या 2 संख्यांची बेरीज पुढे असेल, दुसऱ्या 2 संख्यांची बेरीज पुढे असेल, अशा पद्धतीने काही दिलं असेल तर नजर लागतं. तिथं सिच्युएशन डिफाईन करता आली पाहिजे. या 4 शब्दांच्या पलीकडे काही नसतंय. गणितामध्ये फंक्शन नावाचा एक चॅप्टर येत असतो. आम्ही फंक्शन इस्टॅब्लिश करत असताना या 4 अक्षराला लक्षात ठेवून फंक्शन इस्टॅब्लिश करतो. असेच रॅन्डम काहीतरी 4-5 फंक्शनचे आउटपुट दिलेले असतात, त्याच्यावरून त्याचं जनरलायझेशन करून आपल्याला एक फंक्शन तयार करायचं असतं. आता ही जर मालिका, आता या मालिकेचं काहीतरी विचारलं, समजा 1000व पद कुठलं म्हणलं तर काढता आलं पाहिजे. आता हे काढता येईल तुम्हाला, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी न करू शकाल तुम्ही. पण तुम्हाला जर दुसरी अशी जर दिली असती, पुढे एक आहे वाटतं सिरीज अजून, राईट. तर आदित्य घरापासून उत्तरेकडे गेला म्हणतात. आता हे बघा, हे आदित्य घरापासून उत्तरेकडे झालं, काही झाल्यानंतर उजवीकडे वळतो, थोडं उडं जाऊन डावीकडे वळतो.
शेवटी 1 किलोमीटर चालत गेला पुन्हा तो डावीकडे वळतो. आता तो कोणत्या दिशेला चाललाय? आता हे कोणती दिशा आहे? वेस्ट, पश्चिम दिशेला चाललाय. काही याच्यात तर काही काही काय म्हणतात त्याला, म्हणजे आता हा प्रश्न जो काय आता परीक्षेला बसलेला प्रत्येक कोण सोडवलं असेल काय, त्याच्यामुळे ह्याच्यावर खुश होऊन फायदा नाहीये. परीक्षेला बसलेल्या प्रत्येक पोराने प्रश्न जर सोडवला असेल आणि त्याच्यावर तू खुश राहत असेल तर यू आर नॉट इन. परीक्षेला आलेल्या प्रश्नांपैकी जे क्वेश्चन्स मॅक्सिमम विद्यार्थ्यांकडनं स्किप झालेत ते क्वेश्चन तुझे बरोबर आले असतील यू आर इन. त्यांचे जे बरोबर आले ते तुझे बरोबर यावंच लागतील. तर हा काही मेरिट डिसाईड करणार नाही, याच्यामुळे ह्याच्यावरून खुश होण्याची काही गरज नाही. राईट. त्याच्यानंतर राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी किती? हे 5 वर्षापूर्वी सरासरी 16 होती. म्हणजे आज काय असेल 16 सरासरी 21 असेल. राईट. 5 वर्षानंतर काय होईल? 21 मध्ये 5 ऍड केले की जर सब झालं, म्हणजे इथं काही गणित करण्याची आवश्यकता नव्हती. आता या प्रश्नावरून तुझं मेरिट ठरणार नाहीये. कळतं? 5 वर्षाच्या नंतर तुझं काय होईल? तर ते किती होईल? 26 होईल. फिनिश. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नाच्या बाबतीत जर बघायला गेलास, विद्यार्थी जुनी माहिती ओळखतात. ऍक्च्युली हा प्रश्न जो आहे तो स्टॅटिस्टिक्सच्या थेरीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. राईट. सांख्यिकी शास्त्र नावाचं जे गणितातला भाग येतो त्याच्यामध्ये थेरोटिकल टेक्स्ट आहे आणि आपल्या सिलेबसमध्ये आता स्टॅटिस्टिक्स डिफाईन केलेले. मला वाटतं 2012च्या का 11च्या किंवा 11, 12, 13च्या कुठेतरी PSIच्या परीक्षेमध्ये सलग 4 प्रश्न विचारले होते. थेरोटिकल टेक्स्ट होतं स्टॅटिस्टिक्स. राईट. तर जुनी माहिती गोळा करायची, नव्या माहितीसोबत तुलना करायचं, चुका शोधायच्या, निष्कर्ष काढायचं, म्हणजे हे पूर्ण जे भाग चाललाय ना, इट इज कॉल्ड द इव्हॅल्युएशन. अनुकरण तर होणार नाहीये, पाठांतरणाचा भाग नाहीये, ऑब्झर्वेशनचा भाग नाहीच आहे. ऑब्झर्वेशन म्हणजे इंडक्शन होतं. राईट. मग हे काय असेल? इव्हॅल्युएशन असेल, मूल्यांकन असेल. राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, आता मी बोलत होतो बघा की तुम्हाला मालिकेमधलं 1000वं पद काढ म्हणलं तर काढता आलं पाहिजे. आता असा प्रश्न आला तर 1000वं पद काढता आलं पाहिजे, त्याने विचारलं तर काढता आलं पाहिजे. त्याला फंक्शन फॉर्मेशन म्हणतात. आता आम्ही काय केलं, हे 170 आहे, हे 197, हे 226 आहे, हे 257 आहे. आता याच्यातला फरक घेतला असता मी, याच्यातला फरक 27 आहे, याच्यातला फरक घेतला असता मी, हा 29 आहे, याच्यातला फरक घेतला असता मी, याच्यातला फरक किती होतो? 31 आला. इथला फरक काढायचा आपल्याला. आता तुमच्या लक्षात आलं का, हा इथून इथं 2 न वाढतोय, इथून इथं 2 न वाढतोय, इथून इथं 2 न वाढतोय, म्हणजे हा जो सेकंड लेअरचा डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट आहे. सेकंड लेअरचा डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर दॅट्स कॉल्ड एज अ क्वाड्रॅटिक फंक्शन. म्हणजे कुठल्या ना कुठल्या संख्येच्या वर्गासोबत मॅच करणारी फंक्शन आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा रिझनिंगचा क्लास घेतो ना, तेव्हा यांचा वर्ग -1, यांचा वर्ग +1, यांचा वर्ग +2, यांचा वर्ग प्लस मायनस आपली काहीच फॉर्म्युला लिहून देत नाही. 5-25 स्ट्रक्चर लिहून दिली जातात, गरजच नाही. प प घ आणि 4च गोष्टीवरती कार्यक्रम होतो सिरीजचा. मग आता हे 100% कुठल्या ना कुठल्या संख्येच्या वर्गाच्या बाबतीमधला कार्यक्रम. आता 170च्या आजूबाजूचा वर्ग कुठला येतो? 169, 13चा वर्ग. 13चा वर्ग +1, 14चा वर्ग +1, 15चा वर्ग +1, 16चा वर्ग +1, अशा पद्धतीचा. आता त्या परीक्षेमध्ये कुणाचा वर्ग आहे काय आहे हे बघायला तिथं तुला वेळ तरी आहे का? तसे जर करत बसलास तर तुला जिवंतपणे स्वर्ग दिसेल ना. कळ सोप्या पद्धतीने जा. इथून इथं 2 न वाढवलं किती आलं? हे 3, 33. हे किती झालं? 280, 90, 290 झालं. तर या ह्याच्यामधल्या परीक्षेमधल्या पैकी तुझे 10 आणि 12 आले असतील तर तू हवेत राहण्याचं काही कारण नाही आहे. आणि आता मेन्सची परीक्षा आहे, तर मुख्य परीक्षेमध्ये साधारण 22 प्रश्न आहेत मॅथमॅटिक्सचे. हे टॅकल केल्याच्या नंतर पुढचा जो पाया आहे ते पुढचं जे परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुला यादीत जायचं असेल
तर गणिताशिवाय आणि बुद्धिमत्तेशिवाय पर्याय नाही, गणिताशिवाय खास करून. राईट. तर आपण आता एक बॅच लॉन्च करतोय. तर ही बॅच जी आहे ते कंबाईन प्री मेन्स, तुझी तलाठी भरती, तुझी कोणतीही भरती असू दे, काही असू दे, तुझा IPS TCS काय वाटेल ते असू दे, त्या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून ही बॅच तयार केलेली. समजतं? ही बॅच तयार केलेली आहे म्हणजे ही बॅच घेतली जाणार. हे ऑनलाईन लाईव्ह बॅच असेल. कळतंय? लाईव्ह बॅच असेल. याचा रेकॉर्डेड एकही अक्षर भेटणार नाही. म्हणजे रिझन्स काय व्हायला लागले की रेकॉर्डेड द्या, ते बघतायत, तेच युट्यूबला येत आहेत, तेच नाचतायत आणि धिंगाणा चालू आहे सगळं. बरं, पूर्ण नॉलेज असेल आणि शिकवत असेल तर काही वाटत नाही. अर्धवट ज्ञानाचा आधार केलेला जो काही कार्यक्रम आहे तो फार डेंजर. म्हणून आता मी रेकॉर्डेड बॅचेस मध्ये काही इंटरेस्टेड नाहीये, लाईव्ह बॅच असेल. ह्याचं एकही अक्षर रेकॉर्डेड भेटणार नाही. त्या बॅचचा टायमिंग रात्री 8:30 ते 10:30 असणार. सगळ्याला सुटेबल टाइम आहे. कुणालाच असं म्हणजे काही जे हे नाही याच्यामध्ये की मला हे जमत नाही. वर्किंग वुमेन असतील, हाऊसवाईफ असतील, बाकी कुठले विद्यार्थी असतील, सगळ्यांसाठी. आणि ही झूम ऍपवरती लाईव्ह होणार आहे. त्या बॅचचा पासवर्ड मीटिंग ID तर दिलेली आहे. तर पहिले 3 दिवस 15, 16, 17 असे 3 दिवस डेमो लेक्चर्स असणार आहेत. सिलेबस असणार आहे पहिल्यांदा. एखादा टॉपिक घेऊन त्याला पूर्ण एक्सप्लेन केला जाईल. तर 3 दिवसामध्ये ठरवायचं की आपल्याला कंटिन्यू करायचंय का नाही करायचंय. राईट. तुम्हाला बाकी कुठल्या इन्क्वायरीज करायच्या असतील तर याच्यावरती कुठेतरी नंबर दिला असेल, हे 9421956951. या नंबरवर कॉल करा किंवा या नंबरवर कॉल करून तुम्ही बाकीचे डिटेल्स विचारू शकतो तुम्ही. आणि ही बॅच जी आहे ती मी काय म्हणतो, तलाठी भरती असेल, कुठलीही भरती असेल, तुम्हाला काय होतं की तुम्हाला इथं तलाठी भरतीसाठी असं लिहिलं की तुला वाटतं बॅच तलाठीची. कळतं? गणित आहे, कुठल्याही परीक्षेला गणित सारखंच असतंय. तर एक सुंदर एक परिपूर्ण बॅच पूर्ण करायचा प्रयत्न आहे. तर ज्याला कोणाला याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी यास संपर्क करा किंवा डायरेक्ट तुम्ही 3 दिवस जॉईन करू शकतो. परत एकदा सांगतोय की गणित जमणं महत्वाचं नाहीये, गणित वेळेत जमणं महत्वाचं आहे. आणि परीक्षेमध्ये त्याचा ताण न येता हसत खेळत गणित जमले पाहिजेत. कळलं? त्याच्यासाठी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. त्याच्यात अडकून न राहता प्रिपरेशन करताना उगाच कुठल्या तरी फालतू गोष्टीमध्ये अडकून न राहता बदला स्वतः. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. मी परत सांगतोय, मुख्य परीक्षेसाठी तर 22 प्रश्न आहेत आणि चांगलेच प्रश्न असतील. तर हे लेक्चर इकडे थांबवतो. भेटूया.